नमस्ते, मी आहे स्नेहा आणि तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर इकडे सकाळची सुरुवात मस्त फ्रेश होऊन छान रेडी होऊन केली आणि इकडे आज हेअर वॉश वगैरे केले। हप्त्यातून 2दा हेअर वॉश करते। म्हटलं केसांची काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे आणि आपले केस म्हणजे केसांनी बाईचं सौंदर्य खुलतं, म्हणून त्यासाठी तर मी जास्तच काळजी घेते, कारण मला माझे केस खूप आवडतात। त्यानंतर हा व्हिडिओ मी दुपारचा शूट केला, कारण त्याच्यानंतर मी छोट्या मोठ्या क्लिप्स होत्या त्या मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकल्या आणि हे लॉंग व्हिडिओ नंतर मी दुपारचा तुम्हाला टाकलेला आहे। सकाळचा चहा पाणी नाश्ता स्वयंपाक सगळे कामं भांडे आपले धुणं फरची वगैरे सगळं आवरून घेतली आणि दुपारच्या वेळेत निवांत रानाचा अभ्यास घ्यायला बसले। आता की नाही मला घ्यायचा होता रानाचा अभ्यास, तोच मी घ्यायला बसले। मुलांचे पेपर सुरू आहे दिवाळीचे आणि त्यांचा अभ्यास जर घेतला नाही ना तर ते बिलकुलच अभ्यास करत नाही। अक्षुला घेतला, तिला पण जीवावर येतं आणि आता बसली खेळ भांडे खेळत आणि अभ्यास जर केला नाही फक्त 5-6 दिवस त्यांना पेपर राहतात, तेव्हा पण चांगली मेहनत करणं राहतात। नंतर दिवाळीच्या सुट्ट्या जर लागल्या तर नंतर तुम्हाला खेळणंच आहे ना, हो की नाही? पण मुलं तसं बिलकुल करत नाही। पेपर सुरू असताना पण त्यांचं कसं राहतं की आम्हाला खेळू दे खेळण्यातच सगळा वेळ घालवतात आणि मग काही येत नाही, मग कमी मार्क पडतात, हो की नाही ग? पण मी का काहीच नंबर घेते, खरं बोलतीये। कशाचे नंबर? एकदा नंबर आला की होतं का? तुम्हीच सांगा। नाही निदान दरवर्षी प्रत्येक वेळेस नंबर यायला पाहिजे की नाही? एकदाच नंबर आला की होऊन जातं का? तुम्हीच सांगा। आता दरवर्षी मुलांचा नंबर यायला पाहिजे की नाही? प्रत्येक पेपरात नंबर यायला पाहिजे की नाही? हिला असं वाटतं एकदा नंबर घेतला की होऊन जातं आपलं, पण सारखा नंबर घेणं गरजेचं राहतं ना। अजून त्याच्यात पण अर्ध्यावर कशात ते आणि याला पण आळस येतो। याला म्हटलं अभ्यास कर, मराठीचा तर केला, पण आज आहे हिंदीचा पेपर। म्हणजे समजा त्याला हिंदीची प्रिपरेशन घेत आहे तर तो पण त्याला कंटाळा आहे। हिंदी इतकं जमत आहे आमच्या बाळाला, हो की नाही? चल घे पटकन इकडे। आता मला ना याचा अभ्यास घ्यायचा आहे। अभ्यास झाल्याच्या नंतर पुन्हा स्वयंपाकाला लागायचं। जास्त काही बनवायचं नाही, थोडंफारच करायचं आहे। आधी याचा अभ्यास होते आणि नंतर स्वयंपाकाला लागते। स्वयंपाक झाल्यावर माझं थोडंफार काम आहे, मला ड्रेस कटिंग वगैरे करायची आहे, ते पण करते आणि त्याचा व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करते आणि दाखवते तुम्हाला मी कशी केली तर। चला आता लागते मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला। इकडे मी मटकीची भाजी वगैरे मस्त बनवून घेतली आणि नंतर लागली चपात्याला। चपात्या काही जास्त बनवायच्या नव्हत्या, थोड्या फारच करायच्या होत्या। इकडे चपात्या बनवता बनवता आरूचं माहिती का, जशी मी स्वयंपाकाला लागली रॅकमध्ये जाती प्लेटा वगैरे घेते आणि नंतर माझ्याकडे येते की मम्मा चपाती दे। चपातीला म्हणता येते ती पापा म्हणते। मग तिला विचारलं मी काय द्यायचं का, तर बघा काय म्हणते ती, का पाहिजे आरूला चपाती वगैरे दिली आणि नंतर मग मला किचन वाटा पण साफ करायचा होता। जिथल्या वस्तू तिथं ठेवायचं राहतं। स्वयंपाक झाला म्हणून स्वयंपाक झालेलाच राहत नाही, त्याच्या पाठीमागे नंतर बरेच कामं आपल्याला करावे लागतात। नंतर मी इकडे सगळं क्लीन वगैरे करून घेतलं, सगळं उचललं आणि भांडे धुवून किचन वाट्यावर ठेवायची मला सवय आहे बरं। तेव्हापर्यंत भांड्यातलं पाणी पण नितरून जातं आणि नंतर ते कोरडे झाले की रॅकमध्ये लावता येतं। नाहीतर रॅकमध्ये लावलेले पेपर काय होतात, भांड्यांचं पाणी सांडून सांडून ओले होतात आणि मग त्याचा घाण वगैरे वास येतो किंवा ओले झाले की ते फाटायला येतात। तर त्याच्यामुळे मग मी इकडे काय करत राहते, किचन वाट्यावर म्हणा टोपलं भरलेलंच राहतं कधी कधी माझं आणि टोपल्यातले भांडे लावायचे हे काम मला खरंच खूप जीवावर येतं। मी एक्सेप्ट करते की ते काम मला जीवावर येतं। त्यानंतर इकडे सगळी भांडे वगैरे लावून दिली। स्वयंपाकाची थोडीशी भांडे पडलेली होती, तीच घासून घ्यायची होती, म्हणजे जेवण झाल्यावर कसं कंटाळा येत नाही आणि थोडेसे 2-4 भांडे असले ना की पटकन घासता येतात। म्हणून मग मी काय करत राहते, इकडे स्वयंपाक झाला जितकेही स्वयंपाकाचे भांडे पडतात तितके मी घासून घेते आणि नंतर मग जेवायचेच 2-3 ताटं राहतात, मग काही इतका कंटाळा येत नाही। नंतर माणूस आपापलं मोकळं होऊन जातं। मग इकडे मी मस्त छान अशी भांडे वगैरे घासून घेतली। चला तर मग पटापट घासते, तुम्हालाही जास्त काही बोर करत नाही दाखवत मी आणि इकडे माझे पटकन भांडे होऊन जातील। त्यानंतर लगेच किचन वाटा वगैरे साफ करून घेते, गॅस वगैरे घासून पुसून वगैरे ठेवून देते। हे बघा आत्ताच इकडे भांडे काढून देणं सुरू आहे। माझं कसं राहतं कधी कधी मला लक्ष राहत नाही, डब्यावर कधी प्लेट राहते तर कधी कुठे चम्मच राहतो, एखाद्या वेळेस ग्लास राहतो। तर आत्ताच कसं आहे, मी घासायला बसली ना की म्हणजे असं वाईट नाही सांगत, पण त्या काय करतात मग हा चम्मच आहे ती प्लेट आहे मग त्या इकडे आणून ठेवून देतात डब्यांचं वरचं वगैरे उचलून, कारण डब्यांवर असं भांड्यांचा राडा चांगला वाटत नाही, सुटसुटीतच डब्बे छान वाटतात। मग इकडे माझे भांडे वगैरे घासून झाले, किचन वाटा मस्त छान साफ करून घेतला, बेसिंग वगैरे घासून घेतली आणि आता मला करायचं आहे जेवण। जेवणामध्ये सांगितलंच मी की मटकीची भाजी केली होती। इकडे आपली मस्त छान गॅस वगैरे पुसून झाली आणि आता घेते जेवण वाढायला आणि इकडे मस्त जेवण वगैरे करून घेते। हे बघा इकडे मस्त छान मटकीची भाजी केली, मी नॉर्मलच केली एकदम साधी सिंपल
जास्त काही त्याच्यात मसाले वगैरे मी टाकले नाही. कांदा टोमॅटो टाकूनच आपली इकडे सिंपल अशी भाजी करून घेतली आणि नंतर जेवण करून घेतले. त्याच्यानंतर मी काय करते, झोपायच्या आधी संध्याकाळचे 3ही घरं स्वच्छ झाडून घेते आणि म्हणजे सकाळी उठले ना फारसा कचरा पसारा वगैरे दिसत नाही आपल्याला. आणि जेव्हा मला झाडायचं होतं तेव्हाच नेमकं आरूचं रडणं सुरू होतं, मम्मा मम्मा. एकदा मी जर तिला लागली ना तर मग मिस लागते. मग तिला आजी म्हटली नाही तर जाणार नाही. मग तिला कड्यावरच घेऊन मग इकडे झाडू वगैरे मारला आणि हा पसारा बघा अक्षुनी किती करून ठेवलं आहे. नंतर तिला म्हटलं होतं मी की आधी तू उचल, पण ती तसं करत नाही. लेकरं माहितीनं एकदा पसारा काढला की जसं असलं तसंच टाकून देतात. त्याच्यानंतर पसारा वगैरे उचलून घेतला, सोफ्याचे कवर वगैरे नीट करून घेतले आणि मस्त इकडे पण आपला स्वच्छ झाडू मारून घेतला. आणि नंतर हे सगळं काम झाल्याच्या नंतर मी निवांत राहते. त्याच्यानंतर मला इतकं काही काम राहत नाही. आणि झाडू वगैरे मारून झाल्याच्या नंतर राहिलेले जे काही जेवणाचे डाग राहतात ते लगेच ओल्या कपड्यांनी पुसून घेते, जेणेकरून सकाळी उठलं की आपलं घर स्वच्छ दिसतं आणि घरात इतकी काही घाण दिसत नाही. तर चला अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. आता पुन्हा एकदा आपण असेच नवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय.